नवी मुंबई इंस्टीट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स नवी मुंबई सेंटर के माध्यम से महिला जागतिक दिन के उपलक्ष्य में महाराष्ट्र चैप्टर का शानदार आयोजन डीवाई पाटिल ऑडिटोरियम में किया गया। इस मौके पर मुख्य रूप से आर्किटेक्ट व IIANMC चेयरपर्सन शीतल नेमन और आर्किटेक्ट IIANMC सेक्रेटरी मीनाक्षी श्रीवास्तव शामिल रही। इस मौके पर उपस्थित महिलाओं को प्रोत्साहित करते हुए उनको सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। साथ ही उपस्थित लोगों ने स्त्री के प्रति अपना विचार व्यक्त किया है। इस कार्यक्रम में पूर्व नगर सेविका नेत्रा शिर्के, प्रोफेसर व डीवाई पाटिल स्कूल ऑफ आर्किटेक्ट डीन अपर्णा सुर्वे ने जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में कार्यक्रम के प्रति अपनी प्रतिक्रिया दी है। आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स जे नवी मुंबईचं चॅप्टर आहे त्यांनी इथे महिला दिन साजरा करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं। डीवाय पाटील आर्किटेक्चर कॉलेजही ह्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि मला खूप आनंद झाला हे बघून की इथे नवी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या खूप सगळ्या महिला आर्किटेक्ट ह्या कार्यक्रमात आलेल्या आहेत आज आणि त्यांना सगळ्यांना बघून खूप बरं वाटतं। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नवी मुंबई शहर जे आहे हे खूप सुंदर डेव्हलप झालेलं शहर आहे। आपण म्हणतो की देशभरामध्ये लिव्हेबल सिटीजमध्ये ह्याचा दुसरा नंबर येतो आणि ओपन स्पेसेस म्हणा की किंवा बाकी सगळे अम्युनिटीज म्हणा आणि इथे प्रत्येक बिल्डिंग जी आहे जरा वेगळ्या प्रकारे बांधली गेलेली आहे आणि ह्या सगळ्या ज्या विमेन आर्किटेक्ट्स आहेत आज ज्यांचं फेलिसिटेशन झालं ह्यांचा कुठे ना कुठे ह्या सिटीच्या डेव्हलपमेंटमध्ये सहभाग आलेला आहे आणि म्हणून विमेन्स डे सेलिब्रेट करताना मला आनंद हा होतोय की महिला सगळ्या क्षेत्रात पुढे चाललेल्या आहेत आणि हे शहर जसं जसं मोठं होत चालले त्याच्यातही त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये आता नवी एअरपोर्ट आलेला आहे, त्याच्या बाजूचा नयना प्रकल्प हा खूप मोठा होणार आहे आणि नवी मुंबई हे मुंबई इतकंच मोठं शहर किंवा त्याच्यापेक्षाही मोठं होऊ शकतं पुढे आणि त्याला डिझाईन करण्यामध्ये त्याच्यामध्ये येणारे बिल्डिंग्स त्याच्यामध्ये येणारे वेगळे वेगळे रिक्रिएशन सेंटर्स किंवा जे काही इमारती येतील त्या सगळ्या डिझाईन करण्यामध्ये ह्या सगळ्या महिला आर्किटेक्टचा हात असणारे ते बघून मला खूप आनंद झालेला आहे आणि डीवाय पाटील इन्स्टिट्यूट जे आहे आर्किटेक्चरचं त्यांचा आज ह्या कार्यक्रमात सहभाग होता। मला हे ऐकूनही आनंद झालेला आहे की आजकाल आर्किटेक्चर शिकण्यामध्ये आणि क्लासेसमध्ये जेव्हा आपण बघतो तर मॅक्झिमम मुली जास्त ॲडमिशन घेत आहेत या क्षेत्रामध्ये। पहिले असं समजलं जायचं की आर्किटेक्ट्स जे आहेत त्यांना बाहेर उन्हात जाऊन काम करायला लागतं, साईटवर जावं लागतं आणि म्हणून मुलं जास्ती प्रिफर करायची ड्रॉइंग्स देण्यासाठी किंवा सिडको NMMC सारख्या गव्हर्नमेंट बॉडीजबरोबर लायझनिंग करण्यासाठी पुरुष पहिले पुढे असायचे। पण आता ह्या क्षेत्रामध्येही महिला पुढे आलेल्या आहेत। आज त्यांचा साक्षात्कार इथे झालेलाच आहे। सगळ्या महिला आर्किटेक्ट्सना आपण बघितलेलं आहे, त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हे शहर डेव्हलप होताना महिलांसाठी स्पेशल प्लेसेस असले पाहिजे जिथे ते स्वतःहून फार सेफली फिरू शकतात। महिला कुठलेही आपल्या शहरामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात जाताना स्वतःला सेफ फील करू शकतात। त्यांना कुठे जाताना आज तुम्ही बघता महिला मुलांना घेऊन शाळेमध्ये सोडायला जातात, कितीतरी महिला दुसऱ्यांच्या घरामध्ये घरकाम करण्यासाठी जात असतात आणि कितीतरी महिला ऑफिसेसमध्ये जात असतात। तर ह्या शहरचं डिझाईन किंवा ह्याच्या पुढे होणारे जेवढे अर्बन सेंटर्स असतील जेवढे शहर डिझाईन होतील आपल्या देशामध्ये त्या सगळ्या शहरांमध्ये महिलांसाठी एक वेगळं डिझाईन असणं गरजेचं असेल। त्यांच्यासाठी टॉयलेट्स बनणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी स्पेशल पार्क्स बनणं गरजेचं आहे जिथे त्या मोकळ्यापणाने वावरू शकतात असं शहर असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे आर्किटेक्ट्स जे आज शिकतात ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। नवी मुंबई सेंटरने हा पहिल्यांदा इनिशिएटिव्ह घेतला आहे वुमेन्स डे सेलिब्रेट करायचा जो 8 मार्चला दरवर्षी असतो। ह्या इव्हेंटमध्ये आम्ही वुमेन्सशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही इकडे हे केलेले आहेत। जसं जे आमचे स्पीकर्स होते तर सायबर क्राईम सेलचे जे सिनियर PI आहेत गजानन कदम त्यांनी आपल्याला एक इन्साईट दिली की काय काय प्रॉब्लेम्स वुमेन्स फेस करतात। परत डॉक्टर शिशिर शेट्टी आलेले होते ॲज अ गेस्ट स्पीकर, त्यांनी कॅन्सरशी रिलेटेड काही इश्यूज आपल्याला सांगितले। मग डॉक्टर आर्किटेक्ट संतोष सतपतींनी पुरुषांचं माइंडसेट कसं चेंज केलं पाहिजे त्याच्यावरती एक आपल्याला माहिती दिली आणि प्लस चार्वीनी आर्किटेक्ट चार्वी तिने आपल्याला स्पेसेस काय काय क्रिएट केले पाहिजेत बायकांसाठी, जसं प्लेग्राऊंड्स आहेत तर बायकांसाठी फ्रेंडली कसे असायला पाहिजेत प्लेग्राऊंड्स त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली। या इव्हेंटमध्ये आपण नवी मुंबईच्या ज्या डेप्युटी डायरेक्टर आहेत ज्योती कवाडे मॅडम त्या आलेल्या होत्या, परत नेत्रा शिर्के मॅडम होत्या ज्या BJPच्या जनरल सेक्रेटरी आहेत नवी मुंबईमध्ये, परत अजून
स्वाती ढोले मॅडम होत्या, ज्या असिस्टंट कमिशनर आहेत नवी मुंबईच्या. केकांत सर आलेले होते, जे ADTP आहेत. असे सगळे चांगले गेस्ट आपण इकडे सगळ्यांनी एकत्र मिळून हा वुमेन्स डे सेलिब्रेट केलेला आहे आज. मला अतिशय आनंद होतो आहे की आमची जी संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स नवी मुंबई चॅप्टर आहे, त्यांनी हा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला. त्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना जिथे बोलावलं होतं. आर्किटेक्ट्स किंवा आर्किटेक्चर कम्युनिटी असूनही आज इथे सायबर सिक्युरिटीविषयी बोललं गेलं, आपलं स्वास्थ्याविषयी बोललं गेलं. नावाजलेले डॉक्टर्स इथे आले, अर्बन डिझायनर्स इथे आले आणि त्यांनी महिलांचं अर्बन डिझाईनमध्ये स्थान काय आहे, आपल्या शहरीकरणामध्ये त्यांना जास्तीत जास्त सेफ्टी कशी मिळेल, त्यांना तिथे कसं वावरता येईल, इतके बारीक बारीक छोटे छोटे प्रश्न अगदी घरापासून ते शहरापर्यंत. आणि ह्या सगळ्याचा उलगडा झाला. मला एकही गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की इथे माझे शिक्षक वर्ग, फॅकल्टी मेंबर्स आणि खूप विद्यार्थी स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे इथे होते. बऱ्याचशा संख्येने इथे महिला विद्यार्थिनीही आहेत आर्किटेक्चर शिकण्यामध्ये. आता पुढे जाऊन ह्या क्षेत्रामध्ये एक त्या नेता बनणार आहेत. आणि मला असं वाटतं हा पहिल्यांदाच असा कार्यक्रम झालेला आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं वैविध्य आम्हाला दिसलेलं आहे. आणि DY पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, जे DY पाटील डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीच्या माध्यमाने इथे काम करत आहे, त्याला एक सुंदरसा सपोर्ट आम्हाला मिळाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टतर्फे. मी त्यांचे धन्यवाद मानते आणि परत अभिनंदन करते. धन्यवाद. वीडियो मुशाहिद साथ पंकज बिनवंशी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई.